JTV न्यूज की बड़ी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। महाराष्ट्र के नंदुरबार जिले में रास्ता न होने के कारण कोई वाहन नहीं पहुंच सकता, इसलिए महिला को डिलीवरी के लिए बाढ़ के पानी में से बांस की बोरी से बना 8 किलोमीटर लंबे बने नदी पर से अस्पताल में ले जाने के लिए जाते समय पास एक गर्भवती महिला की अनपढ़ सास ने करवाई डिलीवरी। दिल दहला देने वाली यह घटना है। अभी महिला का राजबर्डी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में इलाज चल रहा है। डॉक्टर ने बताया कि नवजात बच्चा और महिला सुरक्षित हैं। खूटवाड़ा से कुडब्यापाड़ा गांव तक सड़क नहीं है और ग्रामीणों को जान जोखिम में डालकर बाढ़ के पानी से होकर आना जाना पड़ता है। अभी महिला और बच्चा सुरक्षित है। इस बारे में हमारे संवाददाता ने डॉक्टर से की बात। आइए जानते हैं क्या कहते हैं। सदर माता आपल्याकडे 10 वाजता आली असती। ठीक आहे, सदर माता आता स्टेबल आहे। ठीक आहे, बच्चू फिमेल बेबी आहे 400 ग्रॅमच्या। ठीक आहे, तरी माताला आपण प्राथमिक औषधोपचार दिला आहे। सदर गावापर्यंत आपली गाडी संपर्क तुटणाऱ्या गावासून तरी आपली गाडी ॲम्ब्युलन्स आणणार, जिथं गाडी पोहोचते तिथून आपली गाडी तिथे पोहोचून उभी असते। सर, पेशंटचं म्हणणं आहे की गाडी तिथपर्यंत आलीच नाही, त्यामुळे आम्हाला प्रायव्हेट गाडी करावी लागली। आपलं कसं आहे बघा, आता त्या दिवशी 2 डीलर असून सदर गाडी त्रिशूल इथं गेली असून आपण प्रायव्हेट गाडींच्या त्यांना पैसे देतो की तुम्ही प्रायव्हेट गाडी करून आपल्या पेशंटपर्यंत पोहोचू शकता। असं यांची जशी जी डिलिव्हरीची तारीख असते आधी यांना सांगितली असते आणि त्याच्या अगोदरच ऍडमिट करावं बा, पण तसं काही झालेलं नाही। आपण सदर व्यक्तीला आपली आशा जेव्हा कळवते की तुमची डिलिव्हरी तारीख जेव्हा तुम्ही या, तर सदर व्यक्ती आपण कळून सुद्धा सदर व्यक्ती येण्यास नकार देऊन त्यामुळे ते लेट होतं। असं सदर व्यक्ती आपण कळवतो की तुम्ही या, डिलिव्हरी जेवढी आली तुमची तर 3 दिवस आपल्या आपण त्यांना बोलून घेतो, PHला आपण जमा करतो, तर जेवणाच्या राहण्याच्या खाण्याच्या खर्च आपण सगळं देतो, त्यांना जेवण सगळं भेटते आपल्याला।